नाव आहे गौरव वाडकर आणि मी आणि माझे काही मित्र कॉलेजचे माझ्या बरोबर आहेत महेश पालो आणि हाय आणि माझ्यावर अजून दुसरे मित्र आहेत माझे विशाल वीरमल लालबाग तिन्ही लालबागची गँग आहे. ओके तिन्ही लालबागचे गँग आहोत आम्ही. सध्या आम्ही आमचं आता मठ या ठिकाणी आम्ही आता दर्शन घेतलेलं आहे गणपतीचं आणि दर्शन घेते वेळेस आणि दर्शन झाल्यानंतर एक जी आम्हाला एक्साइटमेंट होती की बाबा आता होईल की नाही, पण बायचान्सली आमचं परफेक्ट दर्शन झालेलं आहे आणि व्यवस्थित दर्शन झालेलं आहे. आम्हाला कुठलाही त्रास झालेला नाही आहे. ह्याच्या पुढे माझे मित्र विशाल वीर ह्याच्या बाबतीत पण अजून काय सांगतील. तर विशाल तू काय सांगू शकशील की आपलं दर्शनाचं काय झालं असेल? दर्शन तर छान झालं. जसा गौरव म्हणाला आता सकाळी निघालो, एक दिवस आधी ठरलेला प्लॅन आहे. 10 जणांना आम्ही सांगितलं असतं तर प्लॅन झाला नसतं. 3 जण होतो त्यामुळे प्लॅन चांगला झाला आणि सक्सेसफुली यांनी मला वाशीला पिकअप केलं. वाशीवरून आम्ही इकडे आलो आणि इकडे दर्शन सुद्धा सुंदर झालं, सगळं व्यवस्थित झालं. आम्हाला वाटलं गर्दी कमी असेल पण गर्दी होती, बऱ्यापैकी गर्दी होती. म्हणजे एक तास लागला असेल है ना आपल्याला? हो 1 तास लागला आपल्याला आणि दर्शनाला परफेक्ट झालं. नाश्ता वगैरे केला आम्ही. आता निघालोय आम्ही पालीसाठी. मित्रांनो, पाली असं एक गणपतीचं देवस्थान आहे की आपण जे काही मनातल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. एक जागृत देवस्थान आहे आणि अशी आख्यायिका आहे की आपण जो काही आपल्या मनातले नवस करतो तो आपण निश्चित पूर्ण होतातच. असे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. अष्टविनायक पैकी एक असं एक जागृत देवस्थान आहे. आता सध्या आम्ही आता तिकडनंच बाय रोडने चाललेलो आहे आणि जो महेश आपण ज्या प्रकारे गाडी चालवतोय सकाळपासून मी त्याच्याकडेच स्टेअरिंग दिलेलं आहे. तर महेश सांगू शकेल की आपण कसं जातोय त्याच्यात? फार छान रस्ते आहेत. एकदम एक्सप्रेसवेनी चालायचं आहे आपल्याला. जर तुम्ही मुंबईवरनं येत असाल तर दोन टोल नाके लागतील. तसा प्रवास एकदम सुखाचा आहे. एकदम नीट नॉर्मल स्पीड ठेवून आपला चालवा. व्यवस्थित येऊ शकता तुम्ही गणपतीचे दर्शन घेतपर्यंत. आता त्याचप्रमाणे आता कसं ऊन पण आता चाललं आहे तर आता आम्हाला थोडं जेवणाचा वगैरे आम्ही सगळं तिकडेच बघू. पालीच्या ठिकाणी दर्शन घेऊनच बाप्पाचं आणि मग आम्ही मुंबईच्या दिशेने रवाना होऊ. निश्चितच आता पालीचं गणपतीला आम्ही जात आहोत तर आय होप की चांगलं दर्शन आम्हाला भेटेलच. त्याची इच्छा असेल तर आम्ही आता व्यवस्थितपणे आम्ही सुखरूपपणे इथे जात आहोत आणि दर्शनाला अजून खूप काय बघण्यासारखं आहे त्याच्यामध्ये. विशाल तू काय सांगू शकशील पालीबद्दल? पालीच्या गणपती हा एक जागृत देवस्थान आहे. जसं की आता गौरव मगाशी म्हणाला, महेश पण म्हणाला. हा बोला. व्हिडिओमध्ये काही बोललं झालं नाही पण महेश सुद्धा म्हणाला पालीचा देव हा जागृत देवस्थान आहे. तर तिकडे जाण्यामध्ये पण वेगळं एक्साइटमेंट आहे. एक्साइटमेंट तर आहेच विशाल. तू बरोबर बोललास की जागृत देवस्थान आहे त्याच्यामध्ये. सध्या आता कसं आहे की आपला वन डे पिकनिकचा आम्ही प्लॅन ठरलायचा विशाल म्हणाल्याप्रमाणे. ॲक्च्युली आमचा होता 2 दिवसाचा प्लॅन ठरणार असता की अजून 2-3 जण असती या कॉलेजच्या ग्रुपमधले त्याच्यावरती. पण एनिवे आम्ही नेक्स्ट टाइमला जेव्हा आमचं दुसरं चालू होईल, दुसरा प्लॅन ठरवू आम्ही, तेव्हा आपण निश्चितच 7-8 जण असू शकतो निश्चितच त्याच्यावर. तुर्तास आता आपण थांबत आहोत. त्याच्या पुढे आपण आता जात आहोत पालीला आपण जसं जात महेशने सांगितल्याप्रमाणे तसं आम्ही आपण दुसरा पण तिथे शॉट घेणार. तोपर्यंत रजा घेतो. गणपती बाप्पा मोरया. मूर्ती मोरया. धन्यवाद. नमस्कार, परत आपलं सहर्ष स्वागत आहे. आता आपण जात आहोत पाली रोडवरती आहोत आता सध्या तरी या गोष्टीत. मी आता 6 किलोमीटर ती पाली येणार आहे आणि आपण असं पुढे बघत असत की सुधागड पण आहे. सुधागडची अशी बघण्यासाठी पण एक उत्सुक आहेत. काय ट्रेकर्स लोक पण जातात सुधागडला. एक महत्त्व आहे त्या गडाला. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वैभव आणि पदस्पर्शाने झालेला एक गड आहे आणि त्याच्या पायथ्याशी आपलं पाली स्वयंभू गणपतीचं मंदिर आहे. जातच आहोत. मध्यंतरी आता ट्रॅफिक पण दिसत नाहीये पण गाड्या आहेत, लोकॅलिटी आहे. आणि अजून पुढे गेल्यानंतर एक गरम पाण्याचे झाडांचं एक कुंड पण आहे बाजूला आणि अजून जरा पुढे गेले की छोटी गावं आहेत आणि वाडी वस्त्या आहेत त्याच्यावर. त्या साईडला आपण केमिकल फॅक्टरी पण आहे, ते बंद पडलेलेच आहेत. काय चालू आहेत काय नाही.
बघू आता पुढे अजून चालू आहे त्याच्यात. विशाल काय सांगशील अजून पुढे काय त्याच्यात? पुढे प्रवास छोटा आहे पण आम्हाला मोठा वाटतोय कारण सवय नाही. आपण आहोत मुंबईकर आणि एवढं बाहेर येणे म्हणजे आपल्याकडे मोठी परवणीच आहे किंवा एक सुखकार बोलतात ना अनुभव आहे, गुड फिलिंग आहे. बट बघितलं मी की बाहेर आल्यानंतर आता जसं की आमचा मागाशी विषय चालू होता, आपण एकदा बाहेर आलो पुन्हा मुंबईत जावं असं वाटत नाही. तोच काही प्रकार आता झालेला आहे आणि प्रवास करतोय की ते छान वाटते. बाजूला सुंदर झाडी आहेत. थोडा आता आफ्टरनूनचा टाइम आहे त्यामुळे थोडं नेचर थोडं हे वाटते, थोडा उकाळा वाटतोय. पुढे थोडं कोल्ड वाटेल पण प्रवास आहे तो सुंदर आहे, एन्जॉय करतोय मी. निश्चितच आपण प्रवास पण करतोच आहे. साधारण आपण आता 2-3 किलोमीटर राहिलेलं आहे डिस्टन्स आणि याच्या पुढे अजून 2-3 किलोमीटरवरती झाल्यानंतर आपण परत गणपतीच्या मंदिरामध्ये पायथ्याशी जाऊन पोहोचणार आहोत. महेशचं एक म्हणणं आहे की महेश आता गाडी चालवत आहे सध्या, त्याला आता जास्त बोलता येत नाही. पण महेश काय सांगशील अजून, काय विचार करणार, भावना काय तुझ्या नाही, निश्चितच खूपच आनंददायी प्रवास आहे. गाडीही चालवायला मजा येते. अशी रोज रोज गाडी चालवायला मिळत नाही मुंबईमध्ये. अशा खुल्या रस्त्यांवरती ओव्हरटेकिंग वगैरेचा अनुभव घेणे वगैरे खूपच एकदम थ्रिलिंग वाटतं. एकदम बरं वाटतं असं चालवायला मिळते ते. आणि आता असं कसं थोड्याच वेळात आता आम्ही पोचूच पालीच्या गणपतीच्या पायथ्याशी. मग तसं तुम्हाला सांगू काय कसा प्रवास झाला तो येण्याचा जाण्याचा. नक्कीच. हार्डली आता आम्ही मागे मार्केट बघितले होते, 2-3 मार्केट अशी भेटली आम्हाला त्याच्यामध्ये. छोटी छोटी गावं आहेत, गावाच्या बाजूला आतमध्ये अशी मार्केट आहेत, सुंदर मार्केट आहे. असं पण आत्ताच बायकोचा फोन आला होता की बाबा येताना सुकट आणि हे घेऊन ये. तर आमचं असं ठरलं की अरे बाबा चाललोय देवाच्या दर्शनाला, आता सुकट आणि मोबाईल घेऊन करणार काय? येताना आपण विचार करू त्याचा. निश्चित विशाल बहिणींना सांगूया आपण की आम्ही आता पाया पाडून झाल्यानंतर घेऊ आणि येताना मोबाईल सुद्धा घेऊ. नक्की विशाल आमचा एक जॉली पर्सन आहे, एक हसतमुख आहे व्यक्तिमत्व माझं. आणि कॉलेजच्या ह्याच्यानुसार आम्ही एकत्र, माझ्यापेक्षा तो सिनियर आहे 1-2 वर्षाने, पण सिनियरिटी तो विसरतोय म्हणजे प्रत्येक वेळेला की बाबा आपण एक मित्राप्रमाणेच तो एक बोलशील की एक फ्रेंडली आहे, एक फ्रेंडली ग्रुपप्रमाणे करतोय. खूप एन्जॉय करतोय विशाल पण, महेश पण, मी पण. आणि असं आम्ही पहिल्यांदाच एकत्र आलो आणि कुठलाही प्लॅन ठरला नव्हता आमचा. ऑन द स्पॉट आमचं चाललं, काल बोलणं झालं. सकाळी महेशने सांगितल्याप्रमाणे, विशालने सांगितल्याप्रमाणे वनडे डिसाईड केलेलं आहे आणि अशा प्रकारे आम्ही आता चाललो आहे. त्याच्यामुळे असेच प्लॅन सक्सेसफुल होतात. बघायला गेलात तर प्लॅन करून ठरवतो आणि आपले नंतर होत नाही जाणं वगैरे, पण असं अचानक भयानक केलेलेच प्लॅन सक्सेसफुल होतात. तर एक माझ्यातर्फे एक लाईन ॲड कर त्याच्यामध्ये. निश्चितच महेश तुझं बोलणं आम्ही निश्चित ॲड करेल, मी तर करेलच. स्पेशली कॉलेजच्या टायमाला आम्ही जेव्हा पिकनिक करायचो ते सगळे मित्र वगैरे मैत्रीण वगैरे असायचं आमच्यामध्ये. लास्ट इयरला जेव्हा आम्ही गेलो होतो, जेव्हा लास्टची पिकनिक झाली होती आपली लोणावळ्याला, विशाल नव्हता तेव्हावरती. हां, लोणावळ्याला झाली होती. त्याच्यानंतर आम्ही कुठलीच पिकनिक केली नव्हती. हार्डली आमच्या सडन ग्रुपमध्ये आमचं डिस्कशन झालं होतं लास्टच्या महिन्यात की जायचं आहे म्हणून, पण काही कारणास्तव जमलं नाही आहे. काही कामाला असल्यामुळे आणि काही त्यांना टाईम भेटल्यामुळे, वैयक्तिक कारणामुळे जमले नाही. पण काल आम्ही एकंदरीत असं डिसाईड केले की चला सांगू, जे येतील ते येतील आपल्याबरोबर, ते एन्जॉय करतील आणि या प्रवासाचा आनंद घेतील. आता सध्या आम्ही आता पोहोचत आहोत 1 किलोमीटरवरती. आता पालीचं देवस्थान आहे, पालीचं वल्लाळेश्वरचं देवस्थान आहे. देवस्थान झाल्यानंतर आम्ही थोडंसं रिलॅक्सेशन होऊ, जेवू आम्ही तिथे, थोडा वेळ थांबू, आजूबाजूच्या गोष्टी बघू, काय काय अजून बघण्यासारखं. आणि आम्हाला पण असं माहिती पडले की खूप साऱ्या गोष्टी आहेत अजून या पाली आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये. लेट्स सी, आजूबाजूला अजून गाड्या येत आहेत की आम्ही माहिती करून घेऊ. कारण आता आम्हाला लक्षात आलं की इथे रिसॉर्ट सुद्धा आहेत, काही अभयारण्य सुद्धा आहेत, तिथे काही गड सुद्धा आहेत. ते आम्ही सर्च करू जसं आम्हाला वेळ मिळेल तसा. पहिला टास्क आहे आमचा, किंवा आमचा पहिला आम्ही ठरवलेला आहे गणपती दर्शन आहे महत्त्वाचं. गणपती दर्शन झाल्यानंतर जर पॉसिबल झालं तिकडे